तेच मांडतील। मी एक पक्षाचा सामान्य कार्यकर्ता आहे, वरिष्ठ पातळीवरचं राजकारणाचं मला फारसं ज्ञान नाही। निदा खान प्रकरणामध्ये आज आपण पाहतोय की लपून बसलेल्या घरावरती बुलडोझर जो आहे तो चालवणार आहे, तो म्हणजे मतीन पटेल यांच्या घरावर। नाही, मतीन पटेलांचं त्यात जो कोणी असेल निदा खान प्रकरणात वाचवणारा आरोपी, त्याचं घर जर इल्लीगल असेल तर नक्कीच बुलडोझर चालवला पाहिजे। त्याच्यानंतर अचलपूरला त्या पोराच्या घरावर बुलडोझर चालवला, त्याचे घर इल्लीगल होतं। पण खरात बाबाचा आश्रम जर तो इल्लीगल असेल तर त्या आश्रमावर सुद्धा बुलडोझर चालला पाहिजे। बारामतीमध्ये आज पुन्हा एकदा विमान अपघात झालेला आहे, कोसळलेला आहे। गोजूबावीला नाही, दादांच्या विमानाचा अरे अपघात बापरे, झाला होता, त्याच परिसरामध्ये विमान कोसळलेलं पाहायला मिळतं। अच्छा, शिकाऊ पायलटांचं विमान बऱ्याचदा तिथे ते फ्लाइंग वगैरे असतात, त्यावेळेस एक दोनदा वर्षातून एक दोनदा तसे इन्सिडेंट होत असतात ते फ्लाय करताना। गोजूबावीला दादाच्या विमानाचा झालेला अपघात हा जरा याला वेगळे कंगोरे आहेत, जे मी वारंवार म्हटले की याच्यामध्ये मला घातपाताची शक्यता दिसते। अजूनही डीजीसीएचा अहवाल न येणं आणि अजूनही सीसीटीव्ही फुटेज न येणं हे मला असं वाटते याच्यामधलं खरं कारण समोर अद्याप आलेलं नाही। आज जे काही गोजूबावी परिसरात घडलं असेल तर विमान फ्लाय करताना अशी घटना होतात, पण जीवितहानी वगैरे काही नाही मला वाटते त्याच्यामध्ये। पण अजितदादांच्या विमान अपघाताचा मात्र गूढ रहस्य महाराष्ट्राच्या उरात दडलेलं आहे। ते रहस्य बाहेर काढायला आजपासून मी आता संकल्प करतोय, उद्यापासून जे काही मला शक्य असेल ते मी प्रामाणिकपणे करणार। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार असल्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे। एकीकडे सुनील तटकरे जाऊन भेट घेत आहेत शरद पवारांची, त्याबाबत अंतिम निर्णय सुनेत्रा वहिनी ह्या राष्ट्रीय अध्यक्षा घेतील। कोण भेटलं कोण गेलं हे मला माहीत नाही, पण सुनेत्रा वहिनी हे अंतिम निर्णय घेतील आणि ते ज्या निर्णय घेतील ते आम्ही कार्यकर्ते म्हणून मान्य करू। आता तर मी कार्यकर्ता, पक्षाचा अजितदादांचा कार्यकर्ता म्हणून मला बोलायला काही अडचण नाही। सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधत होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।